संडे आहे, परंपरेनुसार पोहे झालेच पाहिजेत. म्हणून मी कांदा, बटाटा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असं सगळं चिरून घेतलं. थोडे पोहे भिजवून ठेवले. मग त्याच्यानंतर कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, हळद टाकली, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला आणि मग कांदा टाकला. आता तुम्हाला चॉपिंग बोर्डवरती जे लाल लाल दिसतंय तो टोमॅटो नाही आहे, तो बीट आहे. तो मी जेवणासाठी ॲज अ सॅलेड होईल म्हणून तो काढून ठेवला होता. 17ला कुठे चिरत बसायचं म्हणून म्हणलं आता चिरून घेऊया. हा बटाटा टाकत होते. मी काही वेस्ट घालत नाही. हा एक बटाट्याचा तुकडा जातच नव्हता. त्याला मी म्हणून चाकूनी धक्का दिला आणि चल रे माकडा कढईत असं त्याला म्हणलं. मग मिक्स करताना लक्षात आलं, अरे लिंबू तर पिळलाच नाही. हो, मी मिलेनियल आहे. मी लिंबू पिळण्यासाठी हाताचाच वापर करते. कुठल्याही जेन्झींनी मला शहाणपणा शिकवू नये. आणि तुम्ही जेन्झी आहात का मिलेनियल हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथेपर्यंत आलाय तर माझ्या अकाउंटला फॉलो करून जावा. लिंबू पिळता पिळता लक्षात आलं, अरे मीठ तर टाकलंच नाही. मीठ नाही तर चव कसली, म्हणून मग मीठ पण टाकलं. मग लक्षात आलं, अरे म्हणलं आता मीठ टाकलं आहे, लिंबू टाकलं आहे, साखर का सोडायची, म्हणून साखरही टाकली. भलेही थोबाडावरती पिंपल्सने 12 वाजवले असतील, पण शुगर इंटेक हा प्रॉपरली झालाच पाहिजे, म्हणून मग साखरही टाकली. मग पोहे टाकले, त्याला मिक्स केलं. मग ते पिवळे गडद झाले. मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. मग ते थोडे झाकून ठेवायचे होते. म्हणलं 17 भांडे कुठे काढायचं, चॉपिंग बोर्ड होता तोच घेतला आणि तो झाकून ठेवला. आता मी उद्या ब्रेकफास्टसाठी काय बनवू हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके बाय.